शिरोउरीच्या सालाची चटणी करून तयार झाली आहे. आता भाजी करूया. त्यासाठी 1 टेबलस्पून मुगाची डाळ साधारण तासभर पाण्यात भिजत घातली आहे. आता ही सोललेली शिरोउरी आहे, ही चिरून घेऊया. जो कोवळा भाग आहे तो आपल्याला भाजीसाठी वापरायचा आहे, पण जो जून भाग आहे तो काढून टाकायचा आहे. भाजी चिरून झाली आहे. लसूण आणि मिरची थोडीशी ठेचून घेतली आहे. कढई तापायला ठेवली आहे. यामध्ये तेल घातलं. तेल चांगलं तापल्यावर मोहरी, जिरे, हिंग, ठेचलेला लसूण आणि मिरची हे छान परतून घ्यायचं. कढीपत्ता घालायचा, थोडीशी हळद आणि आता चिरलेली भाजी घालून साधारण 3 ते 4 मिनिटं परतत राहायचं. आता मीठ आणि भिजवलेली मुगाची डाळ, थोडंसं पाणी घालायचं, चवीपुरता गूळ घालायचा, झाकण ठेवायचं आहे. 10 मिनिटं चांगली दणदणीत वाफ काढायची आहे. 10 मिनिटं झाली आहेत. भाजी शिजली आहे का बघायचं. नसेल शिजली तर परत एकदा झाकण ठेवायचं. भाजी पूर्ण शिजली की कोथिंबीर घालायची आणि गॅस लगेचच बंद करायचा. ही दिसायला अगदी दुधी भोपळ्याच्या भाजीसारखी दिसते आणि चवीला पण साधारण तशीच लागते.